एकेकाळी राज्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या सांगली जिल्ह्यात एकही मंत्रिपद न देता महायुती सरकारने धक्का दिलाय. नव्या महायुती सरकारमध्ये जिल्ह्यातील एकालाही संधी मिळाली नाही. भाजपाचे सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ आणि गोपीचंद पडळकर हे मंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र मंत्रिमंडळामध्ये सांगलीला डच्चू देण्यात आल्याने इच्छुक आमदारांसह जिल्हावासियांची निराशा झाली आहे. यंदा 2014ची पुनरावृत्ती झाल्याचं दिसून आले. महायुतीच्या 5 आमदारांपैकी एकाचाही मंत्रिमंडळात समावेश नसल्याने जिल्ह्याला पुन्हा उपराच पालकमंत्री मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय. आता पालकत्व कुणाकडे जाणार याकडे लक्ष लागलंय. नागपूरमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. तिन्ही पक्षात बड्या नेत्यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा रंगली. त्यातच सांगली जिल्ह्यातील एकाचाही मंत्रिमंडळात समावेश नसल्याने महायुती सरकारने धक्का दिलाय. सांगली जिल्ह्यात महायुतीला चांगलं यश मिळाले असून 8 पैकी 5 आमदार निवडून आलेत. भाजपचे 4 आणि शिंदे गटाचे 1 आमदार आहेत. माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यापैकी एकाला मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा होती. गतवेळी कामगार मंत्री राहिलेले खाडे हे पुन्हा मंत्री होतील. त्यांना चांगलं पद मिळेल असा विश्वास होता. गाडगीळ हे तिसऱ्यांदा आमदार झाले. त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. जिल्ह्यातून 3 जण मंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र एकाचाही मंत्रिमंडळात समावेश झालेला नाही. 2014मध्ये भाजप शिवसेना युतीचे सरकार स्थापन झालं होतं. त्यावेळी पहिल्या टप्प्यात सांगली जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले नव्हते. त्याप्रमाणे 2014चीच पुनरावृत्ती पुन्हा झाल्याचं स्पष्ट झालंय. महायुती सरकारमध्ये सांगली जिल्ह्यातील एकालाही आमदाराला मंत्रिपदाची लॉटरी लागलेली नाही. या कारणांनी सांगलीचे पालकमंत्री बाहेरील नेत्याकडे जाणार असल्याचं स्पष्ट झालं. वाळवा येथे उलट्या दिशेने धावणाऱ्या रिक्षांचा थरार पाहायला मिळाला आहे. श्री रेणुकामाता यात्रेनिमित्त यात्रा कमिटीच्या वतीने या रिक्षा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. वाळवा येथे दरवर्षी श्री रेणुका देवीची मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते. या यात्रेनिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं. आजही साखराळे रोडवर या रिव्हर्स रिक्षा स्पर्धांचा थरार रंगला होता. यामध्ये जिल्ह्यातील अनेक रिक्षा चालकांनी सहभाग घेतला. रिव्हर्स रिक्षा स्पर्धा पाहण्यासाठी तालुक्यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कमीत कमी वेळामध्ये अंतर पार करण्याच्या या शर्यतीमध्ये रिक्षा चालकांचा थरारक कौशल्य पाहायला मिळालंय. उलट्या दिशेने रिक्षा पळवणं अत्यंत कठीण आणि जोखीम असलेला टास्क आहे. या स्पर्धेत भाग घेणारे रिक्षाचालक अनेक दिवस उलट्या दिशेने रिक्षा पळवण्याचा सराव करत असतात. अत्यंत चुरशीने पार पडलेल्या रिव्हर्स रिक्षा स्पर्धा पार पडलेली आहे. विजेत्या रिक्षाचालकांना यावेळी रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलं. विश्रामबाग परिसरात दिवसेंदिवस घरफोडीच्या घटना घडत आहेत. विजयनगर चौक येथे असलेल्या आशीर्वाद अपार्टमेंटमधील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी घरफोडी केली आहे. घरात ठेवलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 3,14,000चा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केलाय. सदर घरफोडीची घटना ही 29 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत घडली. या प्रकरणी संजय दत्तात्रय सेवेकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी संजय सेवेकर हे मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खेकडापूर येथील असून सध्या ते कामानिमित्त शहरातील विजयनगर चौक येथे असणाऱ्या आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये कुटुंबियांसह राहतात. 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सेवेकर हे त्यांच्या पत्नीसोबत मूळ खेकडापूर गावी कामानिमित्त गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी कोणी नसल्याचं पाहून फ्लॅटच्या दरवाजाचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला. किचनमध्ये असलेल्या फ्रीजमध्ये पिशवीत ठेवलेलं सोन्याचं मंगळसूत्र, झुब्याचं जोड, 2 सोन्याच्या वाट्या, 25 सोन्याची मणी आणि 2 जोड चांदीचं पैंजण असा एकूण 3,14,000चा मुद्देमाल चोरून पलायन केला. 14 डिसेंबर रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास सेवेकर हे घरी परतले असता त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. दरम्यान घटनेचं गांभीर्य ओळखून शहर विभागाच्या उपअधीक्षका विमला एम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. कवठेमंकाळ ते हिंगणगाव रस्त्यालगत असलेल्या पेट्रोल पंपासमोर पंक्चर झालेल्या ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून मोटारसायकलने जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलीवरील थबडेवाडीचे माजी सरपंच तुकाराम नारायण खोत हे जागीच ठार झाले असून त्यांच्या पत्नी द्रौपदी तुकाराम खोत या किरकोळ जखमी झाल्या आहेत. हा अपघात सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडलाय. कवठेमंकाळ शहरापासून हिंगणगावकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एक पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपासमोर कर्नाटकातील साखर कारखान्याकडे ऊस घेऊन चाललेला ट्रॅक्टर हा बंद पडल्याने रस्त्याकडेला उभा होता. या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून कोणताही रिफ्लेक्टर लावलेला नसल्याने अंधारात हा ट्रॅक्टर दिसून येत नव्हता. या दरम्यान थबडेवाडीचे माजी सरपंच हे आपली बजाज प्लॅटिना मोटरसायकल घेऊन आपल्या पत्नीसोबत चाबुकस्वारवाडी या गावाकडे निघाले होते. यावेळी रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला
पाठीमागून जोरदार मोटरसायकलने दिल्याने या अपघातात तुकाराम खोत गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. तर या अपघातात तुकाराम खोत यांच्या पत्नी द्रौपदी खोत यांना किरकोळ दुखापत झाली. घटनास्थळी कवटेमंका पोलिसांची पथक तातडीने पोहोचून त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केलाय. या घटनेची नोंद करण्याचं काम कवटेमंका पोलीस ठाण्यात सुरू होतं. अपघाताची माहिती मिळताच कवटेमंका येथील उपजिल्हा रुग्णालयात तुकाराम खोत यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या अग्निशमक विभागाकडून शिंदेमळा येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलमध्ये अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न झाली आहे. महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली आहे. महापालिकेचे मुख्य अग्निशमक अधिकारी सुनील माळी, फायरमन विशाल रसाळ, सूरज मुजावर यांनी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि अन्य कर्मचारी, पालक यांना अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण दिलं. यामध्ये पूर परिस्थिती तसेच आग लागण्यापूर्वी आणि लागल्यानंतर आपत्ती काळात कशा प्रकारे इतरांना मदत करता येईल, सुरक्षेची घरगुती साधने काय आहेत, घरच्या घरी सुरक्षा साधने कशी तयार करावीत, तसेच फायर साहित्याचा वापर याबाबतची सविस्तर माहिती देत सर्वांना गॅस सिलेंडरला लागलेली आग कशी विझवली जाऊ शकते याचं प्रात्यक्षिके सुद्धा दाखवली. यावेळी स्कूलच्या मुख्याध्यापिका शुभांगी जगताप यांनी स्वागत केलं. कार्यक्रमाचं संयोजन विज्ञान विभाग प्रमुख हुसेन मगदूम यांनी केलं. यावेळी शिक्षिका ऋतुजा कदम, पूजा करांडे, सचिन सूर्यवंशी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते. माधवनगर येथील सोमवार पेठ येथे असलेल्या किराणा मालाच्या दुकानाचे कौले आणि पत्रा कापून प्रवेश करत दुकानात ठेवलेले तेलाचे बॉक्स, तूप, काजू, साबण, बदाम, फरसाण्यासह 28,216 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केलाय. सदर चोरीची घटना ही 14 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी दुकानदार राहुल राजेंद्र किनीकर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल किनीकर हे आपल्या कुटुंबियांसह सोमवार पेठ येथे राहतात. किनीकर यांचे याच परिसरात पद्मश्री नावाने किराणा मालाचे दुकान आहे. किनीकर शुक्रवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास दुकानं बंद करून घरी गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या छताची कौले काढून तसेच पत्रा कापून दुकानात प्रवेश केला. दुकानात ठेवलेले सूर्यफूल तेलाचे 6 बॉक्स, 6 किलो तूप, पॅराशूट तेलाच्या 6 बाटल्या, 40 नग साबण, 1 किलो फरसाण, 5 किलो काजू, 3 किलो बदाम आणि 4,000 रुपये रोख असा एकूण 28,216 रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केले. किनीकर हे शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दुकानात उघडण्यासाठी आले असता त्यांना सदर चोरीची घटना निदर्शनास आली. यानंतर त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. पिकांचं उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाकडून पीक स्पर्धा घेण्यात येते. तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर स्पर्धा होणार आहे. यामध्ये शेतीचे एकरी उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. पीक स्पर्धेत भाग घेण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी सांगितले. राज्यातील उत्पादकता वाढवण्यासाठी राज्य शासनाने तृणधान्य आणि कडधान्य पिकांची स्पर्धा आयोजित केली आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन इतर शेतकऱ्यांना मिळावे, पीक उत्पादनात वाढ व्हावी, तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने तृणधान्य आणि कडधान्य पिकांची राज्यांतर्गत पीक स्पर्धा आयोजित केली जाते. ही स्पर्धा तालुका पातळी, जिल्हा पातळी, विभाग आणि राज्य पातळी या स्तरांवर आयोजित केली आहे. स्पर्धेत विजयी शेतकऱ्यांना रोख बक्षीसही दिली जाणार आहेत. तालुका पातळीवर प्रथम क्रमांक 5,000, द्वितीय 3,000 आणि तृतीय 2,000, तर जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक 10,000, द्वितीय 7,000 आणि तृतीय क्रमांक 5,000 रुपये. राज्य पातळीवर प्रथम क्रमांक 50,000 रुपये आणि द्वितीय 40,000 रुपये, तर तृतीय क्रमांक 30,000 रुपये अशी बक्षिसे ठेवली आहेत.